नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चटपटीत रेसिपी बनवतोय, जी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता। तर इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झालं की अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावरती इथे अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं सुद्धा छान तडतडलंय। आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक छोट्या आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला। आता कांदा परतायचा आहे। इथे कांदा आपल्याला ब्राउन करायचा नाही आहे, फक्त सॉफ्ट करून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। आलं आणि कांदा एकत्र परतून घेऊया तेलावरती। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे। रेसिपीमध्ये आपण पुढे रवा यामध्ये घालणार आहोत, तर जेवढा आपण रवा घालू त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। त्यामुळे मी इथे अर्धा कप रवा वापरणार आहे, तर त्याच्याच प्रमाणामध्ये मी इथे 1 कप पाणी घेतलं आहे। आता इथे मी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालते। रेड चिली फ्लेक्स मी इथे तिखटासाठी घालते। जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही इथे हिरवी मिरची घालू शकता किंवा मग लाल तिखट घातलं तरी चालेल। चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आणि पाव चमचा हळद घातले, रंग छान येईल रेसिपीला। मिक्स करून घेऊया। आता पहा पाण्याला उकळी आली आहे। यामध्ये आता रवा घालायचा आहे। तर इथे मी अर्धा कप रवा घेतला आहे। इथे मी बारीक रवा घेतला आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून मग तुम्ही इथे वापरा। आता गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि थोडा थोडा रवा असं घालत जायचं आहे। एकत्र रवा घालू नका, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात। म्हणून थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे। इथे मी सगळा अर्धा कप रवा घातला आहे। आता हे घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। रवा सगळं पाणी ॲब्झॉर्ब करतो आणि याचा गोळा व्हायला लागतो। तर हे पहा, हे असं घट्ट झालंय। आणि हे आता असं पॅन सोडायला लागलंय। असा याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा मी शिजवून घेतला, सोलून घेतला आणि यानंतर किसून घेतला होता, तो यामध्ये घालायचा आहे। इथे बटाटा किसूनच घालायचा आहे, म्हणजे तो एकसारखा बारीक होतो आणि रव्यामध्ये सगळीकडे एकसारखा मिक्स होतो। बटाटा रव्याबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे। बटाट्यामधलं पण मॉइश्चर इथे सगळं निघून गेलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। याला पूर्ण थंड करू नका। हे पूर्ण थंड झालं तर खूपच ड्राय होईल आणि आपल्याला मळता येणार नाही, म्हणून हाताला सहन होईल इतपत हे कोमट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर मिक्स करून घेऊया यामध्ये। आता यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग येईल, त्याबरोबरच कुरकुरीतपणा सुद्धा येईल रेसिपीला। तांदळाचं पीठ जे एक्स्ट्राचं यामध्ये मॉइश्चर असेल ते सुद्धा ॲब्झॉर्ब करेल। तुमचं जर हे पीठ जास्त सेल झालं तर आणखी 1 ते 2 चमचे इथे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। तर याचा असा हा गोळा तयार करून घेतला आहे। आता यावरती थोडंसं तेल घालायचं आहे। 1 चमचा तेल इथे घातलं आणि पुन्हा हे मळून घेऊया।
आता याचा एक गोळा घेतला मी, याचा एक रोल करून घ्यायचा आहे. आणि आता याचे असे 1 इंचाचे तुकडे करून घ्यायचेत. सुरीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही. तर पहा असे हे तुकडे करून घेतलेत 1 इंचाचे. याला असं हातावरती एकदा फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. हा खूपच सोपा आणि झटपट होणारा शेप आहे म्हणून मी असे बनवलेत. तर इथे मी सगळे असे तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर तुम्ही हे असेच सुद्धा बनवून 15 दिवस कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये स्टोअर आणि जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा तुम्ही हे काढून फ्राय करू शकता. तर आता हे सगळे मी फ्राय करून घेणार आहे. तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आता हे तेलात सोडायचे आहेत. थोडेसे याचे बबल्स कमी झाल्यानंतर आपण हे असे उलटून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरतीच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान क्रिस्पी होतील. तर इथे पाहू शकता किती मस्त रंग आला आहे ना, खूप छान दिसत आहेत. तर आपण हे आता काढून घेऊया. घरच्या साहित्यामध्ये होणारी खूप मस्त अशी रेसिपी आहे. याच्यातलं तेल निथळून मी काढून घेते. मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडेल कारण यामध्ये बटाटा आहे त्यामुळे चव खूप छान लागते. तर अशाच पद्धतीने उरलेले सुद्धा मी फ्राय करून घेते. फ्राय करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट हे फ्राय होतात. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केलेत. तुम्ही शेजवान चटणी बरोबर सर्व करू शकता किंवा कोणत्याही हिरव्या चटणी बरोबर सुद्धा हे सर्व करू शकता. तर आजची मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.